तर कशा आहात सगळ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम सर्वांना 76व्या संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। तर संविधान दिनानिमित्त आता आपण निघालोय विहाराकडे प्रस्थान, कारण की विहारात आयोजित केलेला आहे आज एक छोटा प्रोग्राम आणि येत्या 30 तारखेला विहारात भला मोठा सकाळपासून जसा जयंतीचा जल्लोष असतो तसा संविधान दिनाचा पण जल्लोष साजरा करणार आहे। तर आता जास्त वेळ नाही घालवता, आधीच आपल्याला लेट झालंय कारण की आपण गेलो होतो केस कापायला आणि कसा दिसतो हे जरा कमेंट मध्ये सांगा। तर आता निघूया आणि डायरेक्ट विहारात भेटूया आणि आज आपल्याला काय नवीन माहिती कळते संविधानाबाबत ते तुम्हाला पण कळेल आणि तुमच्यासोबत मला देखील कळेल। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम दिवारवंदन, सर्वांना जय भीम। आत्ताच आपल्या सरचिटणीसांनी अध्यक्षांच्या नावाची सूचना आली, त्याला मी सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे। सर्वांना सविनय जय भीम। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वर्गीय राजश्री शाहू महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाई या महामानवांच्या विचारांना त्यागांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शालवन बुद्ध विहार या विहार कमिटीच्या माध्यमातून 76वा भारतीय संविधान दिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझ्या नावाची सूचना आली, मी अध्यक्षस्थान स्वीकारून सचिव साहेबांनी पुढील कार्यक्रम सुरू करावा अशी मी त्यांना सूचित करतो। हॅलो, सर्वप्रथम आपण आपल्या आदर्शांची पूजा करणार आहोत। अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी गदाधरांच्या मूर्तीत पुष्प व्हावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा। सर्वांनी साधू कर द्या। साधू साधू महिलांमधून माफ घेत नाही आहे, त्यांनी मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करावी। या सर्वांनी भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा विकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत
आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. चुकलं असेल काहीतरी. जय भीम सर्वांना. गौरव दिवस विहारामध्ये आपण साजरा करत आहोत आणि सगळ्यांना ज्ञातच आहे की आपण गेल्या 15 दिवसापासून हा संविधान गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आपण सर्वजण अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. कोणी गाणी म्हणत आहेत, कोणी डान्सची प्रॅक्टिस करत आहे, कोणी नाटक आहे, नाटिक आहे. हा भरगच्चा कार्यक्रम आपण 30 तारखेला आपण आयोजित केलेला आहे. याची सर्वांना कल्पना असेलच. तरी वारंवार मी हे सांगतोय की हा जो कार्यक्रम आहे त्याला सर्वांनी चांगल्या प्रकारे सहभाग द्यावा आणि पुन्हा एकदा मी आजच्या संविधान गौरव दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि उपस्थितांमधून आजच्या संविधान दिवसामध्ये जे बाबासाहेबांनी काय आपल्याला जे नियम अटी ज्या लागू आपल्याला ते हा देश चालवण्यासाठी जो आपल्याला संघर्ष करावा लागला बाबासाहेबांना. आज पण लोक बोलतात की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही आहे. मी जिकडे काम करतो तिकडे अशी चर्चा चालू होती की तुम्ही बोलता बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पण बाबासाहेबांनी लिहिलं नाही आहे. तर मी त्याला एकच प्रश्न केला. मी एका वेळेचा प्रश्न करतो आणि मला एका वेळेमध्ये उत्तर दे. जर संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही तर कोणी लिहिलं मला त्याचं नाव सांगा. त्याला एकच प्रश्न केला मी. आता थोड्या दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी वातावरण थोडं संविधानाचं तापलेलं आपली सभा पण होती. त्याला एकच प्रश्न केला की दादा जर तू बोलतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तर संविधान कोणी लिहिलं मला त्याचं नाव सांग. मी त्याचं नाव बाबा ठेवतो बाबा की बाबा हे बाबासाहेब. त्याला काही उत्तर देता आलं नाही आहे. असे खूप प्रसंग मला वाटतं आपल्याबरोबर घडले असतील. उपस्थितांमधून खूप सारे कॅमेरे आपल्यावर लागलेले असतात आपल्या विरोधात. तर ते मी जास्त आता बोलत न जाता रविवारी जो कार्यक्रम आहे त्यावेळेस मी संविधानाबद्दल सविस्तर सर्वांना माहिती सांगेन. आणि उपस्थितांमधून सगळ्यांना माहितीच आहे की संविधानामुळे आपल्याला काय घडलं, काय आपल्याला मिळतंय, काय मिळत नाही आहे. पण तो आपला भरगच्चा ज्यावेळेस कार्यक्रम असेल आम्ही त्यावेळेस तो सर्व गुळगुळ्या त्याचा करण्याचा प्रयत्न करीन. आणि आता उपस्थितांमधून आपल्याला औपचारिकता ही पूर्ण करायची आहे. तर जास्त कार्यक्रम आपण मोठा न खेचता आपण थोडक्यामध्ये सर्वांनी ज्यांना जर संविधानबद्दल 2 शब्द बोलायचे असतील तर त्यांनी बोलून आम्हाला थोडी माहिती वेगळी असेल तर ती सांगावी. तो अभिवादन. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण करून जवळजवळ 70 वर्ष उलटली. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अतिशय मेहनतपूर्वक परिश्रमपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अनेक देशामधून शेकडो अभिप्राय त्यांना उत्तर देणं, संविधान सभेमध्ये गोष्टी मांडणं, आमच्या पासपोर्ट घेणं, अशा अनेक परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला देशाला अर्पण केलेलं आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधानाच्या प्रति जे महात्मा आहे ते आता पुसून टाकण्याचा प्रयत्न आता देशामध्ये जोरात चालू आहे. संविधान देशाला अर्पण केल्याच्या नंतर मनुवाद्यांनी या भारतीय संविधानाला विरोध केलेला होता हे सर्वांना माहीत आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की या संविधानामध्ये देशाचं असं काहीच नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मनुस्मृतीत जे कायदे सांगितलेले आहेत, पहिला आपलं संविधान मनुस्मृती होतं असं त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यापैकी काही नाही म्हणून त्यांचा तो विरोध होता. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी हे संविधान देशाला अर्पण केलेलं आहे. आता सध्या तो वादंग आहे की संविधान निर्माता 76 वर्षांच्या नंतर त्यांना एक नवीन सापडलेला आहे, बी.एन. राव.
मनुवादी म्हणतात की बी एन राव यांनी संविधान लिहिलं आहे. आता बी एन राव यांनी जर संविधान लिहिलं असतं तर प्रश्न असा उपस्थित होता, त्या संविधान सभेमध्ये किती प्रश्नाला त्यांनी उत्तर दिली, ते निवडून आले का? संविधान अर्पण करण्याचे सह्या आहेत ते बी एन राव यांच्या सह्या का नाही, हे प्रश्न निर्माण होतात. बी एन राव हे सत्य अधिकारी होते, नोकर माणूस, आणि नोकर माणूस देशाचं संविधान लिहिलं आहे म्हणून बाबासाहेबांचं नाव मिटवण्यासाठी बी एन रावचं घोडं पुढे आणतात. आता तसं बघायला गेलं, मी कराडे सरांच्या लेक्चरमधून असं ऐकलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही वाचलेलं नाही, आम्ही कमी वाचलेली माणसं, तरी पण आम्ही काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला जेवढं समजतं तेवढं. जवळजवळ त्या संविधानावर जे डिबेट झाले, प्रश्नोत्तर झाली, चर्चा झाली, त्यांनी कोणी कोणी त्याच्यात भाग घेतला, त्याला कोणी कोणी बाबासाहेबांनी कशा प्रकारे उत्तरं दिली, त्याची जवळजवळ एवढ्या जाडीची 13 पुस्तकं आहेत. आणि जो माणूस ही 13 पुस्तकं वाचेल संविधान, तेव्हा त्याला संविधान कोणी निर्माण केलं हे समजेल. बी एन रावचं नाव पुढे आणतात आणि अशा प्रकारे या संविधानाची निर्मिती झालेली आहे. पण ते बदलण्याचा घाट आता चालू आहे, त्याला हाणून पाडायचं काम आपलं आहे. जय भीम सर्वांना. आज आपण इथे छोटेखानी कार्यक्रम घेतला. एकदम आपल्याला शाळेमध्ये रुपयाचं आहे, त्याच्यामुळे सरांना आपण लक्ष दिलेलं नाही. आणखी महिला आणि पुरुष बोलणार असतील, त्याच्यामुळे मी पण आपल्या शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करेन. बिलकुल 1 किंवा 2 मिनिटच तुमचे घेईन. तर मला हे सांगायचे, मी अभिवादनामध्येही वेळ घालवणार नाही आणि जय भीम म्हणून आपल्या भाषणाला सुरुवात करते. आणि मला हे सांगायचे आहे की बघा महिलांनो, पुरुषांपेक्षा संविधान आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. कारण संविधान जर RSSचं जर संविधान लागू झालं, मनुस्मृतीनुसार जर संविधान लागू झालं, तरीही RSSचे पुरुषांसाठी आपले चांगले कायदे निर्माण करून घेतील आणि त्याच्यात हे आपले पुरुष पण तरुण जातील. पण त्यांची विचारधारा अशी आहे की ते महिलांना एकदमच दुय्यम दृष्टिकोनातून बघतात. आपल्याला संविधान लागू झाल्यावरही आपल्याला इक्वेलिटी मिळालेली नाही आहे. संविधानात कायदे तयार असल्यानंतरही हुंडा देण्या घेण्याचा कायदा आहे, देणाऱ्यालाही सजा होते, घेणाऱ्यालाही सजा होते. कायदा आहे तरी सुद्धा आजही हुंडा द्यायला घेतला जातो. तर विचार करा तुम्ही की जेव्हा संविधान बदललं जाईल तेव्हा आपली काय स्थिती होईल. म्हणून आपली स्थिती कशी राहणार, आपल्या मुलींची स्थिती कशी राहणार, हा विचार करून आपल्याला संविधान बदललं पाहिजे नाही. याच्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करावं लागेल. फक्त माझं घर, माझं वावर, म्हणजे माझं वावर तर बायांचं नसतंच म्हणा, माझं घर आणि ते बस घरातले 2-4 भांडे आणि ते सामान एवढंच त्यांची प्रॉपर्टी, तरी सुद्धा त्यांना नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. सर्व महामानवांना वंदन. भारताचं संविधान त्याला 76 वर्ष झाली आहे. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. व आम्हाला इथे बोलण्याचं गरजेचंच आहे, कारण महिलांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप तरतुदी करून ठेवल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत. सर्वांना जय भीम. यांच्या विचारांना व त्यागांना प्रथम अभिवादन करून आज सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संवर्धन समितीच्या माध्यमातून आपण संविधान दिवस साजरा करत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आजचे सन्माननीय अध्यक्ष शशिकांत जाधव साहेब व आपण सर्व उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम. आज ताईंनी सांगितलं की आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे, आपल्याला त्यासाठी लढावं लागेल. हे तर अगदीच बरोबर आहे, लढावं लागणारच आहे, कारण त्याशिवाय काय होणार नाही. परंतु ज्यावेळेस हे संविधान लिहिलं गेलं, बाबासाहेबांनी फार मेहनत घेतलेली याच्यावर. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस ज्यावेळेस त्यांनी ते संविधान लिहिलं, त्यावेळेस संविधान लिहिताना त्यांची परिस्थिती फार गंभीर होती, प्रकृती
ठीक नव्हती नसताना देखील हे त्यांनी सगळं पूर्ण केलेलं आहे. पण पूर्ण करून नुसतं चालणार नाही, कारण पूर्ण करून ते त्यावेळेचे दिग्गज नेते, त्यावेळेचे हे दिग्गज नेते हे त्यावेळेचे पंतप्रधान नेहरू, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बरे नेते त्यांच्या समोर त्या सगळ्या कलमांचा त्यांनी विचारलेल्या बऱ्याचशा प्रश्नांची आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी बाबासाहेबांनी अचूकपणे दिल्यामुळे त्याअगदी त्यांना संविधान पास करणं त्यांच्यासाठी एकदम सोपं केलं. कारण बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाचा अर्थ बाबासाहेबांनी त्यांना सांगितल्याशिवाय ते संविधान असंच पास झालेलं नाही. आणि आता कोणी कसं म्हणेल की भीम रावनी लिहिलं, ह्यांनी लिहिलं, त्यांनी लिहिलं, फक्त ते छोटं आहे, त्याचा काय फरक पडत नाही. आणि बाबासाहेबांनी आता आपल्या सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं की त्यांचं तुमचं नाव सांगा मला, कारण नाव सांगता नाही आलं. याचा अर्थ काय झाला? नाव सांगू शकत नाही, मग बोलतो कशाला बाबा? उगाच आपलं काहीतरी बोलायचं आणि काहीतरी सांगायचं, हे चुकीचं आहे ना. त्यामुळे हे आपल्याला काय झालं काय नाही, आपल्याला फक्त हे करायची, फक्त खच्चीकरण करायचं पाठीमागे लागले, बाकी काय नाही. पण आपण न घाबरताना काय करता, तर आपण त्याला लढा दिला तर आपण नक्कीच सक्सेस होणार आणि सक्सेस झाल्याशिवाय राहायचं नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच बोलून मी माझ्या कुटुंबियाकडून आजच्या दिवसाच्या संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो व आज ताईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ड्रायव्हर दाखवणार आहे आणि आपली अरे हा बनसोडे आपल्याला आज संविधानाची माहिती देणार आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावं. इथे उपस्थित सगळ्यांना माझं जय भीम. माझं नाव अजय बनसोडे आहे. मी इथे संविधानाने आपल्याला काय हक्क दिले आणि संविधान का दिलं गेलं हे सांगायला इथे आलेले आहे. संविधान भारताचं एक पुस्तक आहे. संविधानाने आपल्याला शिक्षणाचे अधिकार दिले. संविधान सर्वांना एकजूट आणि सोबत ठेवण्यासाठी बनवलं गेलं. धन्यवाद. आज 26 नोव्हेंबर आणि तुमच्या दांडेकर यांचा वाढदिवस. आज प्रथम आपण ताईंना शुभेच्छा देऊया आणि संविधानाची एक प्रत आपण ताईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपण देतोय. या संविधान दिनानिमित्त मी अध्यक्ष या नात्यानं आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आपण गेल्या वर्षी हाच कार्यक्रम आजच्याच दिवशी घेतला होता आणि त्यावेळेलाही वर्किंग डे मला वाटतं होता, परंतु आपला जो उत्साह होता तो शिगेला पोहोचला होता आणि आपण सगळ्यांना उत्साही होतो की जरी वर्किंग डे असला तरी आम्ही सगळ्यांनी बांधवांनी महिलांनी वगैरे असे आपले खाडे केले, कामावर केलं नाही आपण. आणि हिंदी भाषेमध्ये आपण तो कार्यक्रम संपन्न केला. यावेळेस आपण हा कार्यक्रम विहारात घ्यायचा किंवा विहाराच्या बाहेर आपलं जे पटांगण आहे त्याच्यामध्ये घ्यायचा, परंतु आम्हाला अशा सूचना आल्या की आपण प्रगतीकडे जात असताना अधोगतीकडे न येता आपण पुढे जायचंय. आणि सरचिटणीस खजिनदार दोघांनी मला सांगितलं, साहेब सगळेच म्हणताय तर आपण बाहेरच घेऊया कार्यक्रम. ठीक आहे. असं आहे, प्रत्येक गोष्टीला कोणत्याही कार्यक्रमाला घरगुती असो, सामाजिक असो, धार्मिक असो, त्याला पैसा लागतो. आणि आपण मंडळी खरोखरच या ठिकाणी एक धर्मदान सातत्यानं आपण मागत नसतो. आपण फक्त आपली वर्षातून एका वर्गणीच मागतो. बाकी आपण धर्मदान आपली मंडळी उपासक उपासिका हे स्वतःहून दान देतात. या कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा किंवा चांगला दर्जेदार करा, आमच्याकडून हे आर्थिक बळ तुम्हाला मिळते. पण महापरिनिर्वाण दिनाला आपण घेतो.
महापरिनिर्वाण दिनाला आपण जे काही लोक दान देतात ते आपण स्वीकारतो. आणि यावेळेला आपल्या संस्थेकडं एक चांगल्यापैकी सहकार्याची भूमिका उपासक उपासिकांनी घेतली. आजचा हा दिवस आपण संविधान दिवस साजरा करत असताना आपण मोठ्या जल्लोषामध्ये येणाऱ्या 31 तारखेला आपण हा संपन्न करणार आहोत. भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं म्हणून बौद्धांनी त्याचं संरक्षण करावं आणि बौद्धच करत आहे, पण लाभ मात्र सगळेच घेत आहेत. कारण आमच्या बापानं लिहिलं म्हणून आपल्याला जास्त कळवळा येतो. संरक्षणावरती कालच आपली बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली. फक्त हवा सोडता धूर येतो, घटना बदलायची, घटना बदलायची. पण घटना बदल ही घटना काढली तर पर्याय काय दुसरा? मनुस्मृती. मनुस्मृती हा पर्याय नाही ना. मनुस्मृती हा ग्रंथ जर पुन्हा पुढे पटलावर आला तर पुरुषांच्या जर महिला रागिणी होतील आणि बाहेर येतील. कारण तुम्ही आम्ही कसंही जगू शकतो, आमच्या महिलांचं काय. ताईने सांगितलं ते बरोबरच आहे. आपण इतर सगळ्या म्हणजे प्रगतशील जगामध्ये अमेरिका जे राष्ट्र आहे त्यांना 1965 मध्ये महिलांना अधिकार मिळाला. मग आम्हाला घामाचा रक्ताचा नव्हे, घामाचा थेंब न सांगता ते मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे आम्हाला सगळं ऐकतं मिळालं. आपण हेच विचार आपल्या संविधानाचा जो काही गाभा आहे किंवा बाबासाहेबांनी जे काही दिले ते आपल्याला आपल्या बांधवांमध्ये. आता काय बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना माहिती, आपण सगळ्या घटना वाचतो, त्याची कर्म वाचतो. पण इतर जी मंडळी आहे, कारण आता आपण कार्यालयामध्ये काम करतो त्यावेळेला SC शेड्यूल कास्ट म्हटलं की फक्त त्याचं लक्ष जातो फक्त बौद्ध म्हणून. आज तुम्ही आम्ही सगळे अनुभवतोय. कारण आमची माझी आणि भागवतची आमची जेव्हा नियुक्ती झाली, आम्ही आजही दोघींना जनरलमध्ये आहोत. आम्ही दोघांची नियुक्ती आजही आम्ही जनरलमध्ये आहोत. आम्हाला काही फायदाच नाही झाला आरक्षणाचा म्हणा किंवा कसला काय, आणि आम्ही कधी म्हटलं पण नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे की त्यावेळेला नोकरी मिळणं गरजेचं होतं. आणि बंधूंनो, आजचा दिवस हा फार मोठा, कारण 26 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी घटना दिली, समर्पित केली, परंतु तिची अंमलबजावणी 26 जानेवारीपासून झाली. गेल्या वर्षी आपल्याकडे हा एक विषय होता प्रजासत्ताक, असाच एक काहीतरी विषय होता मला वाटतं ना, त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा पण झाली. सांगण्याचं तात्पर्य की भारताचं संविधान उद्देशिका, जी उद्देशिका लिहिली त्या उद्देशिकेवर प्रत्येक शब्दावरती गांभीर्यानं मला केलेल्या 5-6 दिवस व्हॉट्सअपवर बरंचसं काय येते, बरंचसं काय येते. आज आम्ही मुद्रे सरांना थांबवतो. तर साहेब तुम्ही आज काही बोलायचं नाही, आम्ही 30 तारखेला आपण बाळासाहेब साहेबांना देणार आहोत आणि एक नवीन काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल. आणि त्या दिवशी परिपूर्ण मला वाटतं आमचे सचिव साहेब माहिती पूर्ण देतीलच तुम्हाला. आणि याचा प्रचार प्रसार आणि सगळं हाताना आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं आजपासून संविधानाचा जागर म्हणून आपण सुरुवात करूया. आणि 26, 27, 28, 29, 30 हे 5 दिवस हे बिहार असं वाटलं पाहिजे की जयंतीच आहे. तर सगळ्यांनी या इथं जे काही कार्यक्रम होत आहेत फक्त येऊन मंडळीसाठी किंवा तिथं बसायचा हा भाग नाही. हा कार्यक्रम जो होतोय तो होऊ घातलेला आहे, तो माझा आहे. सगळ्यांनी माझा म्हणा, आपला आहे तो कार्यक्रम. त्याच्यामध्ये मला कुठेतरी योगदान देता येईल, ते मानसिक असो, ते आर्थिक असो, ते वैचारिक असो, त्या सगळ्या योगदानाचा आम्ही तोलामोलानं त्याचा आम्ही स्वीकार करू असं मग मला आश्वासन देऊन या ठिकाणी पुन्हा एकदा आजच्या संविधान दिवसाच्या तुम्हाला मी लाख शुभेच्छा देतो. आणि पुढील जे काही सूचना आहेत ते आमचे सरचिटणीस देतीलच. आणि त्यानंतर आमच्या ताईंचा जो बड्डे होता त्यांनाही आपण दीर्घायुष्य लाभो, त्यांना चांगला म्हणजे आरोग्य मिळो, सगळ्या लाख शुभेच्छा देऊन माझं या ठिकाणी भाषण संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. तर येत्या 30 तारखेला सर्वांना विनंती आहे की संविधान दिवसाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांनी या अँटोबिल सिटीज कॉलनी सेक्टर 1 शालोन बुद्ध विहार तिथं आयोजित केलेलं आहे. तर सर्वांनी नक्की 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 या. आणि कार्यक्रमाची समाप्त झाली, आता घरी आलो.
आणि आज वाटलं होतं भाषणाने होईल, पण काही झालं नाही, कारण 30 तारखेला जो कार्यक्रम आहे त्याची आता रिहर्सल करतात विहारात. डान्स आहेत, नाटक आहेत, संविधान जागृतीबद्दल भरपूर काही गोष्टी आहेत. तर एवढंच बोलून मी आजचा ब्लॉग हा एंड करतो आणि पुन्हा एकदा भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये.